मित्रांनो, मॅग्नेटिझम मध्ये मार्क्स का जातात माहितीये का? कन्सेप्टमुळे नाही तर डायरेक्शनमुळे. राईट हँड रूल कन्फ्यूज झाला की आन्सर मात्र चुकतं. आता मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आज हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅग्नेटिझम अँड ईएमआय या टॉपिक वरती मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज प्लस पीवायक्यूज हे सॉल्व्ह करणार आहोत. फक्त एक रूल आहे, व्हिडिओ पॉज करत चला, क्वेश्चन ट्राय करा, आपल्याला गेस करायचं नाहीये. आता मित्रांनो, एक क्विक रिव्हिजन पहा. आपला जो नर्सिंग सीईटी, पीसीएम, पीसीबी सीईटी, जेडेबल नीट याचा क्रॅश कोर्स हा 13 तारखेपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट कन्सेप्ट बेसिक पासून क्लिअर केली जाते. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज या दोन गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या ठरणार आहेत, कारण एक्झाम मध्ये यातूनच प्रश्न विचारले जातात. यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील मिळणार आहेत आणि या कोर्सची फक्त प्राइस 2,999 रुपये इतकी आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. चला आता क्वेश्चन्स कडे वळूया. पहा क्वेश्चन काय आहे. अ चार्ज पार्टिकल एंटर्स मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू इट. इट्स पाथ विल बी स्ट्रेट, सर्क्युलर, पॅराबोलिक, इलिप्टिकल. आता इथे पहा करेक्ट ऑप्शन काय असेल, तर ऑप्शन बी विच इज सर्क्युलर. का? फोर्स इक्वल्स टू काय असतं विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक फील्ड? क्यू इंटू व्ही बी साइन थीटा. थीटा इथे दिलाय 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे थीटा किती येणार 90 डिग्री. साइन 90 किती येतं 1. म्हणजे फोर्स किती असेल मॅक्झिमम. जेव्हा फोर्स हा मॅक्झिमम असतो आणि फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलोसिटी, सॉरी परपेंडिक्युलर टू वेलोसिटी, राईट. फोर्स आणि वेलोसिटी हे परपेंडिक्युलर आहेत. मग ते कोणत्या फोर्स थ्रू काम करेल? कोणत्या फोर्स सारखं, तर सेंट्रीपिटल फोर्स सारखं काम करेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचं मोशन कसे असेल, सर्क्युलर पाथ मध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ वेलोसिटी इज डबल मॅग्नेटिक फोर्स बिकम्स. इथे डायरेक्ट फोर्सचा आणि वेलोसिटीचं जे रिलेशन आहे ते इथे लिहायचंय. म्हणजे एफ इक्वल्स टू क्यू व्ही बी. जर वेलोसिटी जर 2 टाइम्स झाली तर ऑब्वियसली फोर्स देखील 2 टाइम्स होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. का? कारण फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलोसिटी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. If angle between velocity and magnetic field is 0 degree, force is, again same formula, F equals to QVB sin theta. Sin theta, theta किती आहे 0 डिग्री. सो sin 0 इक्वल्स टू 0. मग फोर्स किती येणार, तर फोर्स सुद्धा 0 असेल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, कारण इथे फोर्स विचारला होता, फोर्स येईल 0. जर 90 डिग्री असला असता इथे अँगल, तर फोर्स हा मॅक्झिमम आला असता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. अ प्रोटॉन एंटर्स अ मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिटरमाइंड बाय लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल अँड ओम्स लॉ. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज राईट हँड रूल. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि तो आपण त्या टाइमला राईट हँड रूल हा यूज करतो. कळतंय? आणि तुम्हाला फ्लेमिंग्स राईट हँड रूल या ऑप्शनला टिक करू शकतात बरेच विद्यार्थी स्वतः. आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला याचा अर्थ आहे की तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट मधील डिफरन्स माहितीच नाहीये. या दोघांमध्ये डिफरन्स आहे, दोघही सेम नाहीयेत. सो अशा टाईपचं जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा राईट हँड रूलच सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॅग्नेटिक फोर्स ऑन अ मूव्हिंग चार्ज इज ऑलवेज पॅरलल टू वेलोसिटी, अपोजिट टू वेलोसिटी, परपेंडिक्युलर, रॅन्डम. आता इथे पहा कन्सेप्ट काय की मॅग्नेटिक फोर्स काय असते, वेलोसिटीजला हा परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी विच इज परपेंडिक्युलर. आणि याचा रिझल्ट काय येतो, तर वर्क डन काही होणार नाही, ओनली डायरेक्शन चेंजेस. आता मॅग्नेटिक फोर्स जो असतो तो डायरेक्शन चेंजर असतो, स्पीड चेंजर नसतो. त्याच्याने स्पीड चेंज होत नाही, फक्त डायरेक्शन चेंज होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
इफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस इंड्यूस EMF डिक्रीजेस इन्क्रीजेस सेम 0. आता इथे E इक्वल्स टू काय असतं, विच स्टँड फॉर EMF इक्वल्स टू अपॉन dt. हे काय असतं तर मॅग्नेटिक फ्लक्स T फॉर टाइम. आता फ्लक्स चेंज झाला वाढला तर EMF देखील वाढेल का, कारण EMF is directly proportional to change in magnetic flux. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी विच इज इन्क्रीजेस. नेक्स्ट क्वेश्चन. अ कंडक्टर मूव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस EMF ड्यू टू स्टॅटिक इफेक्ट, डायनामिक इफेक्ट, थर्मल इफेक्ट, केमिकल इफेक्ट. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन बी विच इज डायनामिक इफेक्ट. मॅग्नेटिक फील्ड मध्ये मोशन असतं आणि ते कसं असतं, कशा थ्रू जनरेटेड असतं तर EMF जनरेटेड असतं. आणि डायनामिक ही कशामुळे होतं, डायनामिक याचा अर्थ काय होतो, ड्यू टू मोशन. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ मॅग्नेटिक फ्लक्स डज नॉट चेंज इंड्यूस EMF इज मॅक्झिमम 0 सेम इनफायनाइट. आता इथे करेक्ट ऑप्शन येईल काय येणार तर 0 विच इज ऑप्शन बी. कारण चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन dt इक्वल्स टू किती येणार तर 0. कारण मॅग्नेटिक फ्लक्स चेंजच झालं नाहीये, म्हणजे दोघांचा डिफरन्स किती येणार 0. मग 0 डिवायडेड बाय एनिथिंग इक्वल्स टू 0. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन हा बी आला. नेक्स्ट क्वेश्चन. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अराउंड अ स्ट्रेट कंडक्टर आर स्ट्रेट, सर्क्युलर, इलेप्टिकल, रॅन्डम. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन काय येणार बी विच इज सर्क्युलर लाईन्स. कळतंय. नेहमी इमॅजिन करायची रिंगला एक वायर गुंडाळलेली आहे. आता इथे म्हटलंय मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अराउंड अ स्ट्रेट कंडक्टर आर. अराउंड स्ट्रेट वायर म्हटलंय, मग मॅग्नेटिक फील्ड काय फॉर्म करतं तर एक सर्कल्स फॉर्म करतील, बरोबर आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड कंडक्टर इज गिव्हन बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड थंब रूल, लेन्स लॉ, क्रिशॉफ लॉ. आता इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी विच इज राईट हँड थंब रूल. थंब काय डिनोट करतं तर करंट, त्याच्यानंतर फिंगर्स काय डिनोट करते तर मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. इफ करंट डायरेक्शन इज रिव्हर्स मॅग्नेटिक फील्ड सेम रिव्हर्स 0 इनफायनाइट. मॅग्नेटिक फील्ड हे नेहमी करंटच्या डायरेक्शन वरती डिपेंड असते. ओके, करंट जर रिव्हर्स आला तर फील्ड सुद्धा रिव्हर्स होणार. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Magnetic force does no work because no force perpendicular to velocity, velocity 0, force 0. आता इथे बघा काय येणार करेक्ट ऑप्शन असेल. आता पहिल्यांदा आपल्याला वर्कचा फॉर्म्युला काढावा लागेल. F इक्वल्स टू असं F इंटू डी इंटू कॉस थीटा. F फॉर फोर्स, D फॉर डिस्प्लेसमेंट अँड थीटा इज अँगल बिटवीन दॅम. आता इथे थीटा किती असायला हवा 90 डिग्री. का, कारण कॉस थीटाची व्हॅल्यू जर 0 आली तेव्हाच वर्क डन हे 0 होणार, बरोबर आहे. जेव्हा कॉस थीटाची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वर्क डन 0 असणार, कारण इथे नो वर्क बिकॉज म्हटलं. आता कॉस थीटाची व्हॅल्यू म्हणजे कॉस थीटा 0 केव्हा असेल जेव्हा थीटा हा 90 डिग्री असेल, बरोबर आहे. म्हणजेच अँगल बिटवीन देम काय पाहिजे 90 डिग्री. याचा अर्थ ते एकमेकांशी परपेंडिक्युलर पाहिजे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी विच इज फोर्स परपेंडिक्युलर टू वेलोसिटी. नेक्स्ट क्वेश्चन. A charge at rest in magnetic field experiences maximum force, zero force, minimum force, infinite force. आता इथे पहा
एफ इक्वल्स टू तो आपल्याला माहितीये फॉर्म्युला काय असेल क्यू व्ही पी. जर व्ही रेस्ट वरती आहे, चार्ज ऍट रेस्ट इन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय व्ही झिरो, कारण ती रेस्ट वरती आहे, मुव्हिंग नाहीये ना, त्याच्यामुळे एफ इक्वल्स टू काय येणार झिरो. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज झिरो फोर्स. नेक्स्ट क्वेश्चन. In Faraday's law, induced EMF depends on flux, change in flux, current, resistance. आता इथे काय येणार करेक्ट ऑप्शन पहा. EMF चा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन मॅग्नेटिक पोल फ्लक्स डिवायडेड बाय dt टाइम. फ्लक्स नाहीये मग चेंज फ्लक्स मध्ये होणारच नाहीये, कारण इन पॅराडाइज इंड्यूस EMF डिपेंड्स ऑन कशावरती, चेंज इन फ्लक्स, कारण EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. त्यामुळे इट डिपेंड्स ऑन चेंज इन फ्लक्स. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फक्त व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचं की एक्झॅक्टली क्वेश्चन काय म्हणतो, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला कळतच आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लेन्स लॉ इज यूज टू डिटरमाइन मॅग्नेट्यूड, डायरेक्शन, रेझिस्टन्स, व्होल्टेज. आता इथे लेन्स लॉ काय म्हणतो, तर इट टेल्स अबाउट डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट. आता इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी विच इज डायरेक्शन. आता तुम्हाला फॅरेडे आणि लेन्स यामध्ये दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. फॅरेडे हे काय डिटरमाइन करतं, तर मॅग्निट्यूड डिटरमाइन करतं, आणि तेच जर लेन्स काय डिटरमाइन करतं, डायरेक्शन. कळत आहे. हे छोट्या छोट्या पॉइंटच आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला जर कम्प्लीट सिलेबस कव्हर करायचं असेल फ्रॉम व्हेरी बेसिक टू व्हेरी ऍडव्हान्स, म्हणजे एक्झाम लेवलचे क्वेश्चन्स कव्हर करायचं असेल, सिलेबस कव्हर करायचं असेल, तर आपली बॅच जी आहे ती 13 तारखेपासून सुरू होती. तर ती लवकरात लवकर जॉईन करा. कोर्स जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही कुठे चुकताय, कुठे रॉंग होताय हे देखील मला कळेल. आणि हा जर टॉपिक वीक असेल तर आपल्याला थोडी जास्त प्रॅक्टिस देखील घेता येईल. ओके. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. आणि नेक्स्ट कोणता टॉपिक तुम्हाला हवंय, कोणत्या टॉपिक वरती मोस्ट एक्सपेक्टेड MCQ हवेत ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.